नमस्कार मंडळी. सध्या उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि महिलांची लगबग वाळवणीचे पदार्थ वर्षभरासाठी कसे साठवून ठेवायचे, कसे बनवायचे, काय काय बनवायचं, तर याची लगबग सुरू आहे. तर अशाच रेसिपीपैकी एक रेसिपी म्हणजे झटपट चविष्ट खमंग असे पापड, हे पोह्याचे पापड. ते कसे बनवायचे तर ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. खायला एकदम खस्ता आहे, कुरकुरीत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पोह्याचे पापड बनवायला एक मोठी वाटी मी पोहे घेतलेले आहे. तर हे पोहे जाड घ्यायचे आहे, ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि नंतर गॅस पेटवून जाड बुडाचं भांडं ठेवायचं आहे. त्यात पोहे टाकायचे आहे आणि कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिट हे पोहे भाजायचे आहे. एक लक्षात ठेवायचं का पोह्याचा कलर चेंज व्हायला नको, ते करपायला नको, अशा पद्धतीने हे पोहे भाजायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही पोह्याचे पापड बनवले तर ते झटपट तयार होतात आणि आपण भाजूनही खाऊ शकता, तळायची गरज नाही आणि खायला अप्रतिम चवीचे खमंग आणि कुरकुरीत हे पापड तयार होतात. व्हिडिओ जर आवडला तर एखाद्या वाटी पोह्याचे पापड करून बघायला काहीच हरकत नाही. पापड सहज आणि खूप लवकर तयार होतात. 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. पोहे पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि जेवढे बारीक होतील तेवढे बारीक आपल्याला करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे पोह्याचं पीठ तयार झालेलं आहे. सर्वात बारीक जे चाळण असते ते घ्यायची, त्याने हे पीठ गाळून घ्यायचं आणि जे काही थोडंफार जाड वरती राहील ते परत बारीक करून घ्यायचं. तर पोह्याचं पीठ आपलं एक वाटी तयार झालेलं आहे. मोठी वाटी पोहे घेतलेले तर त्याचं एवढं पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण 2 वाट्या पाणी घेणार आहोत. साहित्य आपल्याला 1 चमचा तीळ, पाऊण चमचा पापडखार, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ. तर 1 वाटी पिठाला 2 वाट्या पाणी. तर यापैकी अर्धी वाटी पाणी जे आहे ते साईडला काढून ठेवायचं आहे. त्यानंतर जो मसाला आपण तयार केलेला आहे तर तीळ सोडून इतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि जाडसर हा मसाला तयार करायचा. पाण्याला उकळी आलेली आहे तर त्यामध्ये सर्व पीठ एकदम टाकायचं आहे आणि रवीच्या साहाय्याने अशा प्रकारे ते पीठ घोटायचं आहे. गॅस कमी ठेवायचा. खूप सोपी ही पद्धत आहे आणि झटपट आपण करू शकतो. जर सकाळी सकाळी आपण हे पोहे घेतले, भाजून घेतले, बारीक करून घेतले तर तुम्ही 8-9 वाजेपर्यंत हे पापड करायला सुरुवात करू शकता. मी थोड्या प्रमाणात दाखवलेले आहे, तर तुम्ही जास्त प्रमाणातही हे पोहे भाजून बारीक करून त्याचे पापड तुम्ही कितीही बनवू शकता आणि खूप मस्त हे पापड तयार होतात. जास्त कुटाणा नाही, म्हणजे जास्त मेहनत नाही. आवश्यकतेनुसार जे आपण साईडला गरम पाणी केलेलं होतं तर ते टाकलेलं आहे. परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चमच्याच्या मदतीने आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. जे काही थोड्याफार गुठळ्या असतील तर ते व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे आहे. तसं बघितलं तर हे पोह्याचं पीठ आहे. पोहे आपण भाजून घेतलेले आहे तर याच्यामध्ये गुठळ्या होत नाही. तरीसुद्धा अशा प्रकारे थोडंसं आपण ते मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट कमी गॅसवरती याची वाफ काढून घेऊ. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. भांडं खाली घ्यायचं आणि परत हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे पीठ थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता अशा प्रकारचे बाजारामध्ये पिशव्या आपल्याला मिळतात. तर ती पिशवी घ्यायची, व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पीठ हे थोडंफार थंड झाल्यावर टाकायचं आहे. गरम गरम पीठ टाकायचं नाही. आपल्याला हाताला सहन होईल एवढं हे पीठ थंड होऊ द्यायचं आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामुळे पापड लवचिक होतात. आपला जो उंडा आहे तो खूप मऊ तयार होतो, पापड नरम होतात. तर अशा प्रकारे हे पीठ मळून घेणं खूप जरुरी आहे. हाताला चटकेही लागत नाही आणि पीठ आपलं मस्त मऊ तयार होते. 2 ते 3 मिनिटात पीठ मस्त नरम होते. त्यानंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याचे गोळे करायचे आहेत. तर तुम्ही थोडंसं किंचित याच्यातलं पीठ काढून ठेवायचं आहे, जे आपण पोह्याचं पीठ बनवलेलं आहे. तर ते पीठ लावूनही आपण पापड पोळपाटावर लाटू शकता किंवा जर आपल्याकडे पापड बनवायची मशीन असेल तर त्याच्यावरतीही करू शकता. आणि दुसरी पद्धत म्हणजे गावा साईडला डिंकाचं पाणी करतात आणि एक विशिष्ट प्रकारचं लाटणं असते, त्याला टेप लावलेलं असते. तर ते ताटावरती डिंकाचं पाणी लावून
जशा सांडोळ्या ज्वारीच्या सांडोळ्या बनवतात, पापड बनवतात, त्याप्रमाणे हे तुम्ही बनवू शकता। तर आपल्याला जसं सोपी वाटेल तसे तुम्ही हे पापड बनवा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पापड भाजून खायचे आहे तर ते एकदम पातळ लाटा, आणि जर तळून खायचे असले तर ते थोडेफार जाड राहिले तरी हरकत नाही, परंतु भाजायला पापड पातळ लाटणं आवश्यक आहे। खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला भाजायचे आहे का तळून खायचे आहे त्यानुसार तुम्ही लहान मोठे पापड बनवू शकता। त्यानंतर तुम्ही हे पापड घरामध्येही सुकवू शकता फॅनखाली, किंवा जर आपल्याकडे भरपूर ऊन आहे तर उन्हात सुकवायचे आहे। तर बघा, पापड मशीनवरती अशा प्रकारे पापड होतात, परंतु ते जाड होतात, तर तुम्ही त्याच्यानंतर पोळपाटावर ठेवून पातळ बनवू शकता। रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे। तर अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहे। दिसायलाही खूप सुंदर हे पापड दिसत आहे, खायला तर अप्रतिम चवीचे पापड आहे। जरी दिवसभर फॅनखाली पापड सुकवले तरी सुद्धा एक वेळ 1-2 तास उन्हात ठेवणं जरुरी आहे। आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पापड बनवत आहात तर व्यवस्थित हे पापड उन्हामध्ये सुकून घेणं आवश्यक आहे, तरच हे पापड वर्षभरासाठी टिकून ठेवू शकता। एका वाटीच्या पिठामध्ये 35 ते 40 पापड तयार झालेले आहे। तर पापड बघा मस्त सुकलेले आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे, चमकदार दिसत आहेत। तर आपल्याला एक पापड भाजून दाखवणार आहे। तुम्ही हे तळूनही खाऊ शकता, काळजी करायचे कारण नाही। परंतु जास्त तेलाचं आपल्याला जर खायचं नसेल, तेलकट खायचं नसेल, अशा वेळी पापड भाजून खाणे उत्तम पर्याय आहे। आणि हा पापड आपण भाजूनही खाऊ शकता। जर हाच पापड तुम्ही विस्तवावर भाजला तर तो डबल फुलतो आणि खूप कुरकुरीत लागतो, खमंग लागतो। परंतु सर्वीकडेच विस्तवावर भाजणं शक्य नाही, तर आपण गॅसवरती भाजू शकता आणि अशा पापडाचा आनंद घेऊ शकता। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा। आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन, त्याची माहिती तुम्हाला त्वरित कळेल। अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ बघायचे असेल तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा। हेल्दी खा, निरोगी राहा। धन्यवाद मंडळी।